शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जायला का तयार झाले? यामागे कारणीभूत आश्वासने होती, शपथा होत्या, दबाव होता की मनधरणी होती? हा खरा कळीचा प्रश्न आहे. याबाबत शिवाजी महाराजांना जयसिंगाने औरंगजेबाच्या भेटीला जायला भाग पाडले किंवा ती घटना घडण्यामागे जयसिंगाचाच फार मोठा वाटा होता असे सर्रास सांगितले जाते हे तुम्हाला माहिती असेलच. महाराजांच्या आग्रा भेटीच्या निर्णयामागील तीन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे खुद्द महाराज, औरंगजेब आणि जयसिंग. म्हणून या तीनही व्यक्तींचे त्या भेटीमागील वेगवेगळे उद्देश किंवा हेतू समजले की महाराजांच्या आग्रा भेटीमागील सर्व मुख्य कारणे उघड होतात. त्या भेटीमागील महाराजांचे खरे हेतू आणि औरंगजेबाच्या मनातील बेत हे दोन महत्त्वाचे विषय मी दोन वेगळ्या स्वतंत्र व्हिडिओत सविस्तरपणे नंतर सादर करीन. या भागात आपण फक्त जयसिंगावर आपले लक्ष केंद्रित करूयात. जयसिंग हा औरंगजेबाचाच सरदार आणि प्रतिनिधी असल्याने, तसेच तो त्या भेटी आधी महाराजांशी सतत थेट संपर्कात असल्याने, बोलणी करीत असल्याने जयसिंगाचा हेतू हा एक महत्त्वाचा विषय आहे. पण त्यासोबतच जयसिंगाने औरंगजेबाच्या भेटीला महाराजांनी जावे यासाठी काय काय केले हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. जयसिंगाने महाराजांना कोणत्या शपथा, वचने, आमिषे आणि आश्वासने दिली होती? यावेळी दबावात कोण आणि का होते? जयसिंग की महाराज? मनधरणी कुणी कुणाची केली? कचाट्यामध्ये कोण आणि कसे सापडले होते? या प्रश्नांची उत्तरे एक धक्कादायक सत्य समोर आणणारी आहेत आणि ती आपण जाणून घेणार आहोत, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवराय औरंगजेब यांच्या भेटीमागील जयसिंगाची भूमिका काय होती या विषयाची महत्त्वाची पार्श्वभूमी आधी थोडक्यात सांगतो. महाराज आणि जयसिंग यांच्यात बोलणी वाटाघाटी होऊन पुरंदरच्या तहाचा मसुदा ठरला. औरंगजेबाने तो मंजूर करून जयसिंगाला आज्ञा दिली की शिवाला माझी भेट घेण्यास माझ्याकडे पाठवून देणे. त्यावेळी जयसिंगाने औरंगजेबाला उत्तर पाठवले की माझ्या विजापूर विरुद्धच्या मोहिमेत शिवाची मदत मला हवी आहे. ही मोहीम संपल्यावर मग पाठवतो. यामध्ये मुख्य अडचण अशी होती की शिवरायांनी औरंगजेबाची मनसब स्वतःसाठी स्वीकारून त्याचा नोकर होणे आणि त्याच्या भेटीला जाणे या दोन्ही बाबींना पुरंदर तहाची बोलणी चालू असतानाच नकार दिला होता. आणि जयसिंगाने महाराजांच्या त्या अटीला अधिकृत मान्यता सुद्धा दिलेली होती. हे सर्व स्वतः जयसिंगानेच औरंगजेबाला पत्रातून कळवलेले होते. तरीही औरंगजेबाने त्याकडे दुर्लक्ष करून शिवाला दरबारात पाठवावे अशी आज्ञा जयसिंगाला दिली होती. आता ही औरंगजेबाची आज्ञा असल्यामुळे ती पूर्ण करणे हे त्याचा नोकर असलेल्या जयसिंगाला भागच होते. पण आता जयसिंगापुढे मोठा प्रश्न असा होता की शिवरायांना औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जाण्यास तयार कसे करायचे? याबाबत जयसिंग औरंगजेबाला लिहितो, मी त्याला युक्तिवाद करून भेटीस जाणे पटवून देईन. आता शिवराय औरंगजेबाच्या भेटीस जावेत असे वाटण्यामागे जयसिंगाचा आणखीन एक हेतू काय होता ते तो स्वतःच त्याच्या पत्रात असे उघड करतो. जयसिंग औरंगजेबाला लिहितो, आता परिस्थिती अशी आहे की आदिलशहा आणि कुतुबशहा यांची युती एकी झाल्याने सर्व उपाय करून शिवाचे मन जिंकून घेणे आणि त्याला उत्तरेत बादशहाच्या भेटीसाठी पाठविणे आवश्यक झाले आहे. हे साध्य करण्यासाठी युक्तिवाद करून भेटीची आवश्यकता पटवून देण्यासाठी जयसिंग शिवरायांचे मन वळवण्याच्या तयारीला लागला. आता महाराजांचे मन वळवण्यासाठी जयसिंगाने काय काय केले, कोणकोणती आश्वासने महाराजांना दिली याचे इतर समकालीन व्यक्तींचे पुरावे आपण आधी पाहू आणि त्यानंतर जयसिंग स्वतः काय सांगतो ते बघू. सुरतचे इंग्रज त्यांच्या 25 सप्टेंबर 1666 या तारखेच्या पत्रात लिहितात, खुद्द शिवाजीकरिता 6000 घोड्यांची मनसब आणि मुलाकरिता 3000 घोड्यांची मनसब अशी बढतीची मोठी वचने जयसिंगाने शिवाजीला दिली होती. निकोलाय मनूची हा तत्कालीन प्रवासी त्यावेळी जयसिंगाच्याच नोकरीत होता आणि तो त्याच्या स्टोरिया डी मोगोर या पुस्तकात सांगतो, जयसिंगाने शिवाजीला सांगितले की औरंगजेबाकडून तुम्हाला दख्खनचा सुभेदार म्हणून नेमण्यात येईल. कॉस्मा द गार्डा हा युरोपियन भाषेत शिवरायांचे पहिले चरित्र लिहिणारा, शिवरायांना समकालीन असणारा पोर्तुगीज लेखक लिहितो, औरंगजेबाने जयसिंगाला
तीव्रपणे आग्रह केला की त्याने शिवाजीला भेटीला पाठवून द्यावे, म्हणजे त्याला अधिकारपद आणि इतर अनुकूल बाबी देण्याची कृपा करता येईल. यावर जयसिंगाने शिवाजीला बादशहा देणार असलेल्या मान सन्मानाबद्दल कळवून त्याने म्हणजे शिवरायांनी तातडीने त्याच्याकडे म्हणजे जयसिंगाकडे येऊन दरबारात जाण्यास निघावे. तिथे असे मोठे सन्मान मिळतील की त्याबद्दल शिवराय आयुष्यभर जयसिंगाचे आभार मानतील. बसातीन उस सलातीन या आदिलशाहीच्या इतिहासावरील महत्वाच्या ग्रंथात मिर्झा जयसिंगाने शिवाजीशी करार मदार ठरविले होते की आलमगीर पादशहाकडून तुझला बहुत दौलत व 6,000चा किताब देववीन असा मजकूर आहे. कॉस्मा द गार्डा, इंग्रज, मनुची आणि बसातीन उस सलातीन हा ग्रंथ हे महाराज औरंगजेबाकडून 6,000 मनसब, बढती, अधिकारपद आणि जहागीर बक्षिसे वगैरे सह बहुत दौलत आणि मोठे सन्मान मिळतील, दख्खनचे सुभेदार पद मिळेल अशी आमिषे, लालूच किंवा आश्वासने जयसिंगाने महाराजांना दिली होती असे सांगतात. आता इथे अगदी महत्वाची बाब अशी आहे की जयसिंगाने महाराजांना कोणकोणती आश्वासने दिली ते इतर व्यक्तींच्या लिखाणातून आपण पाहिले, पण या सर्वांपेक्षा जयसिंग स्वतः काय म्हणतो यालाच सर्वाधिक महत्व आहे हे तर उघडच असल्याने आता आपण ते जाणून घेऊ. जयसिंगाला औरंगजेबाची शिवरायांना भेटीस पाठवून देण्याची आज्ञा पाळणे, शिवराय आदिलशहाला सामील होऊ नयेत म्हणून त्यांना दख्खनमधून दूर पाठविणे आणि शिवरायांशी युक्तिवाद करून पटवून देऊन त्यांचे मन औरंगजेबाच्या भेटीसाठी वळविणे हे तीनही हेतू आपण अगोदरच पाहिलेले आहेत. त्यामागील इतरांचे लिखाण सुद्धा आपण पाहिलेले आहे. पण इथे खरे वास्तव हे आहे की शिवरायांना जयसिंगाने नेमकी कोणती आश्वासने दिली हे जयसिंगाच्या त्यावेळच्या अनेक पत्रांपैकी एकाही पत्रात कुठेही नमूद नाही, स्पष्टपणेही नाही आणि मोघमपणे सुद्धा नाही. त्यामुळे या प्रश्नाचे स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माउथ म्हणजे प्रत्यक्ष जयसिंगाच्या तोंडून उत्तर आपल्याला मिळत नाही. पण जयसिंगाची 2 पत्रे शिवरायांनी औरंगजेबाच्या भेटीस जावे म्हणून त्याने काय केले याचे महत्वाचे उत्तर देऊन जातात. कसे ते बघा. आग्र्यामध्ये दरबारात महाराजांनी औरंगजेबाचा जो अपमान केला त्याबाबत दरबारी लोक जयसिंगाला सुद्धा दोष देऊ लागले होते. ते कळाल्यावर जयसिंग लिहितो, शिवाविरुद्धच्या मोहिमेसाठी स्वतः बादशहानेच माझी नेमणूक केली होती. मी ती मोहीम अगदी कमी वेळात यशस्वीपणे अखेरीस नेली आणि त्यानंतर हजारो युक्त्या करून मी शिवाला त्याच्या मुलासह बादशहासमोर पाठवून दिले. बादशहाला हे सर्व माहिती आहे आणि तरी सुद्धा दरबारी लोक मात्र म्हणतात शिवा अशा प्रकारचा माणूस आहे हे माहिती असूनही तुम्ही म्हणजे जयसिंगाने त्याला दरबारात कशाला पाठवले, का पाठवले. यानंतर शिवराय आग्र्यातून निसटून गेल्याचे कळाल्यानंतर जयसिंग दुसऱ्या एका पत्रात म्हणतो, शिवाला दरबारात पाठवण्यासाठी मी केलेल्या सर्व योजना आणि वापरलेली सर्व साधने म्हणजे सर्व युक्त्या प्रयुक्त्या व्यर्थ गेल्या आणि माझ्या दैवी आता खडतर आपत्ती आली आहे. या दोन्ही पत्रातून जयसिंगाने महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात त्याच्या भेटीला पाठवण्यासाठी हजारो युक्त्या केल्या हे जयसिंग स्वतःच सांगत आहे. पण या युक्त्या कोणत्या याचा कसलाही उल्लेख जयसिंगाने कुठेच केलेला नाही. त्या युक्त्यांमध्ये अनेक मोठी आश्वासने असू शकतात, खात्रीपूर्वक आणि मोठा फायदा करून देण्याची वचने असू शकतात. शिवरायांनी जयसिंगाकडे खाजगीत मागणी केलेल्या बाबींना जयसिंगाने दिलेला होकार असू शकतो. महाराजांच्या एखाद्या महत्वाकांक्षी योजनेला, प्लॅनला औरंगजेबाकडून होकार मिळवून देण्याची शपथेवर जयसिंगाने दिलेली खात्री असू शकते. अगदी महाराजांनी आदिलशाही आणि कुतुबशाहीवर आक्रमण करून त्यांचा मुलूक जिंकून स्वतःच्या स्वराज्यात समाविष्ट करून घेण्याला औरंगजेबाची मदत, पाठिंबा आणि मान्यता सुद्धा मिळवून देणे असू शकते. पण यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जयसिंगाने महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीस जावे असा दबाव महाराजांच्यावर आणलाच नव्हता. तसेच जयसिंगाने भलतीच आमिषे, अशक्य आश्वासने दिली आणि अवास्तव भूलथापा मारल्या तर अशा बाबींना बुद्धिमान आणि राजनीतीसह व्यवहार सुद्धा कोळून प्यालेले महाराज
बळी पडणे भुलणेही शक्य नव्हते. अर्थात जयसिंगाने महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीत जावे यासाठी केलेल्या सर्व युक्त्या प्रयुक्त्या म्हणजे त्याने महाराजांची केलेली मनधरणीच होती. एकतर काहीही करून औरंगजेबाची महाराजांना भेटीस पाठवून देण्याची आज्ञा पूर्ण करणे हे जयसिंगाला भागच होते. त्यातच महाराजांनी आधीच मी बादशाच्या भेटीला जाणार नाही हे जयसिंगाला सांगितले होते. त्याच्याकडून ते मान्य करून घेतले होते. आणि महत्वाचे म्हणजे महाराजांशी युक्तिवाद करून त्यांना भेटीची आवश्यकता पटवून देण्यासाठी महाराजांचे मन जिंकून घेणे हाच एक उपाय आहे. हे तर जयसिंगाने स्वतःच त्याच्या पत्रात कबूल केलेले आहे. म्हणजे जयसिंगाच्या हजारो युक्त्या प्रयुक्त्यांचा मुख्य उद्देश काहीही करून महाराजांचे मन जिंकणे अर्थात महाराजांची मनधरणी करणे हाच होता. हे इथे अगदी स्पष्टपणे समोर येते. आणि ही मनधरणी महाराज हे स्वतंत्र राजे असल्याने म्हणजे औरंगजेबाचे नोकर किंवा मांडलिक नसल्याने करावी लागली होती हे पण आपण आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. महाराजांनी आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी जावे म्हणून जयसिंगाने केलेला एक प्रकार तर सुप्रसिद्धच आहे. त्याने महाराजांना आग्र्यामध्ये तुमच्या जीवाला काहीही अपाय होणार नाही, तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी मी तुम्हाला देतो असे शपथपूर्वक अगदी महादेवाच्या शपथेसह वचन दिले होते. हा प्रकार सुद्धा महाराजांनी आग्र्याला जावे यासाठी जयसिंगाने केलेल्या अनेक युक्त्यांशी सुसंगतच होता, त्यातलाच होता आणि महाराजांची मनधरणी करणाराच होता. कारण अशी ठाम खात्री मिळाल्याशिवाय महाराज आग्र्याला जायला तयार होतील असे जयसिंगाला वाटत नव्हते. पुरंदरच्या तहात महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीला जावे अशी अटच नाही. त्यामुळे जयसिंगाने महाराजांच्यावर आग्र्याला जाण्यासाठी दबाव आणण्याचा किंवा महाराजांना कचाट्यात पकडण्याचा प्रश्नच नव्हता. उलट औरंगजेबाची महाराजांना पाठवून द्या ही आज्ञा आणि महाराजांनी अगोदरच भेटीला जायला दिलेला नकार या दोन्ही बाबींच्या पक्क्या कचाट्यात सापडलेला जयसिंगच फार मोठ्या दबावाखाली होता. काहीही करून महाराजांना भेटीस पाठवण्याच्या त्या दबावापोटीच जयसिंगाने अनेक युक्त्या करून महाराजांची मनधरणीच केली होती. यासाठी जयसिंगाने महाराजांसमोर खाजगीत हात सुद्धा जोडले असतील का याचे उत्तर आपल्याला माहिती नाही. पण महाराजांविषयी आतून सहानुभूती बाळगणाऱ्या जयसिंगाने महाराजांचे भले व्हावे म्हणून किंवा तसा आव आणून मुत्सद्देगिरीने अधिकार वापरून अप्रत्यक्षपणे महाराजांच्यावर दबाव आणून त्यांना आग्र्याला जायला लावले. या अपप्रचाराचा बुरखा मात्र फाटतो. या बिनबुडाच्या समजुतीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. मित्रांनो, औरंगजेबाची भेट घ्यावी म्हणून जयसिंगाने महाराजांची केलेली मनधरणी पुराव्यानिशी समोर आणणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच आपल्या या चॅनेलवरील प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.